कालपासून तुम्ही बघितलं असेल की बाबा रस्त्यावर शाळा सुटताना आणि शाळा भरताना आपल्याला लोक मुलांच्या ह्याच्यासाठी आपण दोन लोक गुरुवारपासून होईल. फक्त आता मला 2-3 दिवस सर्वांनी सहकार्य करा. त्यांना आपण सहकार्य केलं तुमच्या दहेगाव पोलीस पाटील आज या ठिकाणी आपण जो आदरणीय गलांडे साहेबांचा जो सन्मान केला सर्व समाज, तो अतिशय खरं तर स्फूर्ती देणार आहे. आणि राहता हे तालुक्याचं क्षेत्र आहे आणि या तालुक्यामध्ये एअरपोर्ट येतं, पुणतांब्यासारखं तीर्थक्षेत्र येतं आणि मोठा एरिया गावांचा एरिया या राहता तालुक्याला जोडलेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये राहत्यामध्ये अतिशय दरोडेखोरांचा सुळसुळाट, महिलांची छेडछाड यावर खूप ताशेरे पोलीस स्टेशनवर त्यावेळेस ओढले गेलेले आहे. आमच्या गावाने सुद्धा त्यावेळेस मोठा मोर्चा आणला होता आणि त्याच्या वेळेस या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त केलेला आहे. खरं तर साहेबांचं नाव आम्ही ऐकून आहे. त्यांनी दोन्ही पोलीस स्टेशनला अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. परवासुद्धा आदरणीय शालीनताई भेटल्यानंतर त्यांनी त्यांचं कौतुक केलं, त्यांच्या कामाची स्तुती केली. आणि असा हा लोकमतातला अधिकारी आपल्याला मिळाला, आपलं ते भाग्य आहे. ते अतिशय कर्तव्यदक्ष असे अधिकारी आहे. आमचे बंधू रिटायर DYSP मेघश्याम डांगे यांनीसुद्धा त्यांच्याविषयी अतिशय गुणगौरवाचे उद्गार परवा आमच्या दहेगावच्या सभेमध्ये काढलेले आहेत. आणि निश्चितच ते अतिशय चांगलं काम करतील यात शंका नाही. परंतु आपण पब्लिकनंसुद्धा गावचे पदाधिकारी असतील, आमच्यासारखे पोलीस पाटील असतील, यांनीसुद्धा त्यांना त्यांच्या कार्यामध्ये सहभाग घेऊन त्यांना सहकार्य आपण केलं पाहिजे. आपण जर सहकार्य केलं तर निश्चितच पोलीस डिपार्टमेंट आपल्याला सहकार्य करेल. दुसरी एक माझी विनंती आहे या ठिकाणी आदरणीय नामदार साहेबांना, पालकमंत्री जे आपल्या जिल्ह्याचे आहे, त्यांना एक विनंती राहील की राहत्याची भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी पोलीस जो स्टाफ आहे तो अतिशय कमी आहे. तर तो आपल्याला जर वाढून मिळाला SP साहेबांकडून तर निश्चितच त्या कामाला अजून गती आणि राहता तालुक्याचं नाव एक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात निघेल अशा दृष्टीनं काम होईल अशी मी नामदार साहेबांना सुद्धा विनंती करेन. आणि आपल्या सर्वांच्या वतीने गलांडे साहेबांना पुढच्या कार्यासाठी आपण शुभेच्छा देऊ. धन्यवाद. आणि शिर्डीच्या साईबाबाच्या पावनभूमीमध्ये आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आज गलांडे साहेब आपल्या राहता शहरामध्ये 2 ते 3 दिवस झाले रुजू झालेले आहे. त्यांचा राजूजी राऊतनी सांगितलं की अत्यंत माणसातला माणूस. त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं त्यांना म्हणलं आपण मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन मंदिरापुढं सत्कार करू, पण ते म्हणे नाही आपल्याला पोलीस स्टेशनलाच जायचं. मग सगळे त्यांच्या विनंतीला आणि सगळे आम्ही थोडेसे लोक आहे, मग साहेब याच्यापेक्षा भरगस्त लोक आहे, मग एकत्र जाऊन आपण सत्कार केला असता. तर तुमच्याकडून आम्हाला आमचे एकदम सरळ आणि प्लेन लोक आहे आम्ही. आमचं चुकीचं काहीच नाही. आता काय हे केलवडचे पोलीस पाटील त्यांना विचार, आम्ही समाजाचे एकदम प्लेन माणसं आहे. आमचं चुकीचं कामच नसतं. सरळ कामाला आम्हाला भविष्यात काही असलं तर मदत करावं एवढी तुमच्याकडून आज या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या तुमच्या वाटचालीत राहत्यामध्ये तुमचं नाव निघेल असं काम करून आपण जावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो.